नेपाळमध्ये सोशल मीडियावरती बंदी घालण्यात आलेली 3-4 दिवसांपूर्वी सरकारने फेसबुक, एक्स आणि व्हॉट्सअपसह 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याचे आदेश दिले होते। या प्रकरणावरून तरुण वर्ग पेटला आणि त्यांनी निदर्शने केली। आता या सरकार विरोधी भावनेतून आंदोलनाचे लोण इतरही शहरात पसरू लागलं। भारताला लागून असलेल्या प्रदेशात संचारबंदी लागू करण्यात आली होती आणि दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे देखील आदेश सरकारने दिले होते। मग अखेर हे आंदोलन एवढं चिघळलं की जेनझी समोर नेपाळ सरकार झुकलं आणि सगळे आदेश आणि निर्णय त्यांना मागे घ्यावे लागले। निदर्शक आणि पोलिसांमधील संघर्षात आतापर्यंत किमान 20हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचे एक वृत्त आहे आणि 300हून अधिक लोक जखमी असल्याची देखील माहिती मिळते। मात्र या तणावपूर्ण परिस्थितीत नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी आता स्वतःचं पद सोडलेलं आहे। त्यांनी राजीनामा दिलेला आहे। नक्की त्यांच्यावर ही वेळ का आली, असं काय सुरू होतं नेपाळमध्ये, अगदी आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत आणि याचा भारतावर काय परिणाम होणार हे देखील जाणून घेऊया। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्र, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर झालं असं, नेपाळ सरकारने 3 सप्टेंबर रोजी आपण वापरतो ते इंस्टाग्राम, फेसबुकसह 26 सोशल मीडिया साइटवर ती बंदी घातली। या कंपन्यांनी माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडे नोंदणी केली नसल्याच्या कारणावरून हा निर्णय सरकारने घेण्यात आल्याचं म्हटलं गेलं। नेपाळ सरकारने घेतलेला हा निर्णय। आता सरकारने यासाठी दिनांक 28 ऑगस्ट रोजी आदेश काढून या सगळ्या कंपन्यांना सांगितलेलं की 7 दिवसांचा तुम्हाला अवधी देतो आणि या अवधीमध्ये तुम्ही जे नोंदणी आहे ती करून घ्या, ज्या अटी आहेत त्यांची पूर्तता करून घ्या। मात्र 2 सप्टेंबरला या अटी ज्या आहेत त्याचा पूर्ण करण्याचा अवधी जो आहे तो संपला आणि ज्यामुळे या सगळ्या साइट ज्या आहेत, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जे आहेत ते नेपाळमध्ये बंद झाल्या। आता यात कंपनीचं म्हणणं होतं की सरकारकडून आलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठीच्या ज्या अटी आहेत त्या त्यांना क्लिष्ट वाटत होत्या। म्हणजे वापरकर्त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा येऊ शकतात अशा त्या नेपाळ सरकारच्या अटी होत्या, असं कंपनीकडून एक निरीक्षण जे आहे ते करण्यात आलेलं होतं। म्हणजे सरकारी नियमांनुसार प्रत्येक सोशल मीडिया कंपनीला स्थानिक कार्यालय ठेवावं लागेल असं त्या अटी होत्या। सोबतच चुकीचा गैरसमज पसरवणारा मजकूर काढून टाकण्यासाठी स्थानिक अधिकारी नियुक्त करावा लागेल, कायदेशीर नोटिसांना उत्तर देणं आणि युजर डेटा सरकारशी शेअर करणं बंधनकारक असेल, अशा सगळ्या डेटा प्रायव्हसी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबतच्या अटी त्या कंपन्यांना कठोर वाटत होत्या, ज्या नेपाळ सरकारने एक सांगितलेल्या, ज्या मांडलेल्या। मग सोशल मीडियाच्या माध्यमातून देश पोखरून तो कमकुवत करण्याचे कोणतेही प्रयत्न सहन केले जाणार नाही असा इशारा पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी दिला आणि सगळा सोशल मीडिया जो आहे तो नंतर रखडून गेला। मग या प्रकरणावरती मोठ्या प्रमाणात युवक म्हणू लागले की सोशल मीडियातून याबद्दल बोलायचं नाही, व्यक्त व्हायचं नाही। मग आम्ही काय करायचं, कोणावर बोलायचं, कशावर बोलायचं? आणि मग त्यांनी सगळं जे एक राग जो होता तो निदर्शनातून काढायचा, आंदोलन करण्याचं एक ठरवलं आणि निदर्शनातून हा राग सरकार पुढे मांडायचा असं त्यांनी ठरवलं। मात्र या आंदोलनावरती पोलिसांनी लाठीचार्ज केला। याचा भडका मात्र मोठ्या प्रमाणात उडाला। याशिवाय तरुणांच्या मनात भ्रष्टाचार आणि सरकारच्या मनमानी कारभाराबद्दल, नेपाळ सरकारच्या मनमानी कारभाराबद्दल या आधीच चीड होती। आता या सगळ्यात हे प्रकरण एवढं वाढलं की कालच म्हणजे सोमवारी नेपाळचे गृहमंत्री रमेश लेखक यांनी राजीनामा दिला। देशात होणारी हिंसाचार पाहून नैतिकतेच्या आधारावर हा राजीनामा दिल्याचं त्यांनी म्हटलं। दरम्यान संसद पेटवण्याचा प्रयत्न झाला आंदोलकांकडून। पंतप्रधान ओली यांच्या घरावरती दगडफेक झाली। निदर्शकांनी राष्ट्रपतींचे घर देखील पेटवून दिलं होतं। या आंदोलनाचा नाईलाज एवढा झाला की नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी मग राजीनामा दिला। यापूर्वी लष्कराने म्हटलंच होतं, जोपर्यंत पंतप्रधान पद सोडत नाहीत तोपर्यंत देशातील परिस्थिती स्थिर राहणार नाही। लष्कर प्रमुख जनरल अशोक राज सिग्देल यांनी के.पी. शर्मा यांना पद सोडण्याचा सल्ला अगोदरच दिला होता। राजीनामा दिल्यानंतरची परिस्थिती आहे ती सुधारेल असं त्यांचं म्हणणं होतं। देशातील बिघडत्या परिस्थिती दरम्यान राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनीही आता पंतप्रधान ओली यांचा हा राजीनामा स्वीकारलेला आहे। सुरक्षेच्या कारणास्तव ओली सध्या नेपाळी सैन्यात आहेत, मात्र ते लवकरच त्यांचा देश सोडून एक
दुबईला जाऊ शकतात अशी माहिती सध्या आहे। यात आता आंदोलकांच्या मागण्या आहेत की नेपाळमधील भ्रष्टाचार संपवला गेला पाहिजे, पोलीस व्यवस्थेत सुधारणा झाली पाहिजे, सोबत अजून काही मागण्या देखील आंदोलकांच्या आहेत। या मागण्यांसाठी आंदोलकांनी संसदेच्या आवारात जी आहे ती आग देखील लावली होती। यात आता आंदोलकांच्या मागण्या आहेत की नेपाळमधील भ्रष्टाचार संपवावा, पोलीस व्यवस्थेत सुधारणा व्हायला पाहिजे, सोबत अजून काही देखील आंदोलकांच्या मागण्या आहेत आणि या मागण्यांसाठी आंदोलकांनी संसदेच्या आवारात आग देखील लावली, तसेच मंत्र्यांच्या घरांनाही आग लावली। त्यामुळे नेपाळमध्ये सध्या फक्त आगीचं आणि धुराचं साम्राज्य दिसून येते। या सगळ्यात आता नेपाळमध्ये अखेर सत्तांतर होणार हे निश्चित आहे। बालेन शाह यांचं नाव पंतप्रधान पदासाठी सर्वात आघाडीवर आहे। बालेन शाह यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते नेपाळी रॅपर आहेत, म्युझिक कंपोजर आहेत आणि काठमांडूचे महापौर आहेत। एक तरुण चेहरा म्हणून बालेन शाह यांच्याकडे पाहिलं जातं। बालेन शाह यांनी तरुणांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय। लष्करानं सूत्र हाती घेतल्यानंतर बालेन शाह यांच्याकडे अंतरिम पंतप्रधान पद दिलं जाण्याची सध्या जी आहे ती शक्यता सांगितली जाते। आता या सगळ्या आंदोलनाचे जे नेपाळमध्ये जे प्रकरण घडले त्याचे भारतावरती काय संभाव्य परिणाम होऊ शकतात हे देखील आपण जाणून घेऊ। नेपाळमध्ये केपी शर्मा ओली यांचे सरकार सत्तेत आल्यापासून भारत आणि नेपाळचे राजकीय व धोरणात्मक संबंध फारसे चांगले राहिलेले नाहीयेत। नेपाळ चीनच्या जवळ येत असल्याचे देखील एक दिसत होते मध्ये। भारताला लागून असलेल्या नेपाळच्या सीमेमुळे आणि मजबूत व्यापारी संबंधांमुळे आता भारत या सर्व घडामोडींकडे लक्ष ठेवून आहे। भारत अजून एक गोष्ट म्हणजे नेपाळ बरोबर 1850 किलोमीटर लांब एवढी ओपन बॉर्डर जो आहे तो शेअर करतो, ज्यात उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, वेस्ट बंगाल आणि सिक्कीम असे राज्य जे आहे ते भारताचे महत्त्वाचे राज्य आणि काही केंद्रशासित प्रदेश जे आहेत ते यामध्ये सामील आहेत। मध्ये तर बातम्या देखील आलेल्या की पाकिस्तान या अशा बॉर्डरचा, ओपन बॉर्डरचा वापर करून भारतामध्ये बनावटी नोटा आणि दहशत पसरवण्यासाठी या बॉर्डरचा वापर करतोय। आता जर नेपाळमध्ये सुरक्षा व्यवस्था ढासळली आहे तर याची सुरक्षा नेपाळच्या बाजूने कशी सुरू असेल हा देखील एक प्रश्न आता आहेच। याशिवाय नेपाळ आणि चीन बरोबर आपला एक सीमावाद आहे, ज्यात कालापाणी, लिपुलेक या दोन जागेवरून भारताचा वाद आहे। भारताच्या ताब्यात असलेले लिपुलेक, कालापाणी आणि लिम्पियाधुरी आदी भाग जे आहे ते नेपाळकडे घेणार असल्याचे मध्ये पंतप्रधान ओली यांनी एक वक्तव्य केलं होतं। आता त्यांच्या राजीनाम्यानंतर या भागाबद्दल नवीन पंतप्रधानांची काय भूमिका असेल हे देखील बघण्यासारखं असेल। तुम्हाला ही संपूर्ण माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय आहे हे देखील तुम्ही आम्हाला नक्की सांगा।